भाडं किती? आज मला भेटण्यासाठी आल्या होत्या माझ्या आजी सासूबाई. त्या खूप दिवसाचं म्हणत होत्या मला यायचंय आणि आज फायनली पप्पा त्यांना घेऊन आले आणि त्या चौकशी करत होत्या की कसं लागलं पायाला वगैरे आणि कसं ऑपरेशन केलंय. घरून इतका सगळा रानमेवा घेऊन आले होते पप्पा आणि हे सगळं बघितल्याच्या नंतर मुलं एकदम खुश झाले आणि दिवसभर ते आता आंबे खाण्यासाठी तयार होते. नंतर त्यांनी पप्पांकडून आंबे वगैरे कापून घेतले आणि मला पण दिलं खाण्यासाठी. असे मस्त एन्जॉय करत होते ते, कारण घरचे जे आंबे आहेत ते खूपच गोड आणि छान आहेत. आणि आम्ही नवीन ठिकाणी राहायला आलो म्हणून आजी सगळं घर असं फिरून बघत होत्या आणि मला विचारलं की रेंट किती याला. तर रेंट नाही आहे, आजीनं सांगितलं की आता हप्ता चालू झाला आहे. तर नातवानी घर घेतलंय म्हटल्यावर आजी असं सगळं घर फिरून बघत होत्या आणि त्यांना खूप आनंद झाला. आणि इकडे स्वरूपचं बाबांना मस्का लावणं चालू होतं, कारण त्याला जायचं होतं अकोल्याला. नंतर आवडीने सरबत बनवला आणि तो बाबांना आणि आजीला दिला. इकडे एकमेकांची मसाज करून घेतली पायाची छानपैकी. नंतर खांडगावच्या आजी पण आल्या आणि दोघी बहिणींना एकमेकींना भेटायचं होतं आणि मला पण भेटायचं होतं. तर दोघी बहिणींनी छान गप्पा वगैरे केल्या. असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी मला फॉलो नक्की करा आणि भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.